ना कोल्हापूर जिल्ह्याचा अध्यक्ष बोलतो। आपल्या इचलकरंजी तालुक्यामध्ये मुद्रांक विक्रेते यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्ही आज रोजी हातकणंगले येथे बंद पुकारलेला आहे। इचलकरंजीमधील उपकोषागार अधिकारी श्री महावीर पाटील हे कोषागार कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाने 100चे स्टॅम्प बंद करून 500चे स्टॅम्प प्रत्येक कामासाठी चालू केल्यानंतर 500 रुपयाच्या स्टॅम्पचा तुटवडा कमी करू नये याकरिता त्यांनी 500चे स्टॅम्प उपलब्ध करून देणे गरजेचे होते। ते 100चे स्टॅम्पचेच घेण्यासाठी सक्ती करत आहेत। महाराष्ट्र शासनाच्या JR नुसार मुद्रांक विक्रेता हे 500चे स्टॅम्प विक्री करण्यास तयार असता त्यांना 500चे स्टॅम्प न देता 100चेच स्टॅम्प द्यावे लागतात। देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत व 100चे स्टॅम्प घेण्यासाठी सक्ती करत आहेत। त्यामुळे पक्षकारांना देखील 100चे 5 स्टॅम्प विक्री करताना पक्षकार यांच्याकडून त्यासाठी विरोध होत आहे व 100चे स्टॅम्प हे आमच्याकडे जसे तसे पडून राहत आहेत। त्याचा आम्ही विरोध केला असता 500ची मागणी केली असता महावीर पाटील हे स्टॅम्प देण्यास नकार करतात। त्यांचा आम्ही निषेध करीत आहे व इचलकरंजी येथील मुद्रांक विक्रेत्यांनी जो बंद पुकारलेला आहे त्याला पाठिंबा देत आम्ही आज दिनांक 27/12/2024 रोजी हातकणंगले येथे एक दिवस मुद्रांक विक्री बंद करून त्यांना पाठिंबा देत आहोत। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।